अनुषा, रितिका आणि सुकन्या तिघी बहिणी होत्या. त्यांच्या आईवडिलांचं निधन काही वर्षांपूर्वीच झालं होतं. त्या तिघी जणी एका फॅक्टरीत काम करायच्या, जिथे काम करता करता त्याच फॅक्टरीच्या मालकांच्या तिन्ही भावांशी त्यांचं प्रेम जुळतं. सुकन्या, आता तू लवकर माझ्याशी लग्न करून माझी बायको बनून घरी ये. अजून नाही थांबू शकत आता मी. हो अनुषा, मलाही तुझ्याशी लग्न करायचंय. की आम्ही तिघीही गरीब आणि अनाथ आहोत. तुमची आई आणि बहीण आमचा स्वीकार करतील? त्या तिघा भावांनी घरी आपल्या आईबरोबर याबद्दलचं बोलणं केलं. डोकं बिकं फिरलंय का काय तुमचं? अनाथ मुलींना घरी घेऊन येणार आणि वरतून गरीब आहेत त्या. पण तरीही तिन्ही मुलं आपल्या हट्टावरती ठाम होती आणि शेवटी गायत्रीबाईंना त्यांच्या हट्टापुढे झुकावंच लागलं. ते तिघ जण त्यांच्याशी लग्न करून त्यांना घरी घेऊन येतात. आपल्या आईने शिवलेले लेहेंगे घातले होते, जे त्यांच्या आईनी मरण्यापूर्वी खूप आधीच त्यांच्या लग्नासाठी ते शिवून ठेवले होते. गायत्री, तुझ्या तिन्ही सुना ना खूप सुंदर आहेत. भलेही अनाथ आणि गरीब असू देत, पण एकेका जोड्यांवरच घरी आल्यात. मग माझी पोरं काही कमी आहेत? नशीब तर या तिघींचं उजाडलंय माझ्या या मुलांशी लग्न करून. त्यात आम्ही या तिघींकडून काही हुंडा सुद्धा घेतला नाहीये. फक्त एक एक जोडी कपड्यांवरती त्या इथं घरी आल्यात. बरं आता बास कर. सगळं बोलणं काही आजच संपून टाकशील का? अगं, पुढच्या वेळेसाठी सुद्धा काहीतरी शिल्लक ठेव. आपल्या मुलांच्या हट्टापायी गायत्री देवी त्या तिघी जणींना आपली सून म्हणून घरी घेऊन तर येते, पण त्या तिघी जणी तिला अजिबात पसंत नव्हत्या. मनात नसतानाही त्या तिघींचा ती गृहप्रवेश करते. आता तुम्ही तिघी सुनांनी पटकन जाऊन तुमचे कपडे बदलून घ्या. त्यानंतर मोठी सुनबाई अनुषा किचन मध्ये जाऊन आमच्या सगळ्यांसाठी चहा बनवून घेऊन ये. आज तर मी पूर्णपणे थकलेली आहे. आणि मधली सुनबाई रितिका, तू जाऊन कपडे धुवून घे. आणि सगळ्यात लहान, काय नाव आहे तुझं? हे ग काय गायत्री, तू तर आल्या आल्यास त्यांना कामाला लावलंस. अगं, एक दिवस तरी आराम करू दे त्यांना. आई, मावशी एकदम बरोबर बोलतीये. अरे वा दादा, आता तर वहिनीने घरात केवळ पाऊलच ठेवलंय, तर तू आल्या आल्यास त्यांचा गुलाम बनलास. संजना, ही काय पद्धत आहे मोठ्यांशी बोलण्याची? गप्प बस तू. बरोबरच तर बोलतीये ती. तुम्ही तर आल्या आल्यास बायकोच्या पदरामागे लपून बसलायत. आणि का नको सांगू मी यांना काम? यांच्या आईबापांनी काही थोडंच वरतून माझ्यासाठी सोन्या चांदीचे हांडे भरून पाठवलेत, जे या महाराणींना मी आरामात बसून देऊ इथं. काही गरज नाहीये यांना सहानुभूती दाखवण्याची. आणि तुम्ही इथे उभे राहून काय ऐकत बसलात ग? तुम्हाला जे काम सांगितलंय ते जाऊन चुपचाप करा, जा. तिन्ही सुना आपापल्या खोलीत जाऊन लेहेंगा बदलतात आणि तो आपल्या कपाटात ठेवतात. मग अनुषा सगळ्यांसाठी चहा बनवते. वा सुनबाई, चहा तर एकदम मस्त झालाय. काय चांगला झालाय? ना दूध नीट घातलंय ना साखर. याच्यापेक्षा चांगला चहा तर माझी संजना बनवते. मग लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी गायत्री आपल्या कामवालीला म्हणते, उद्यापासून तुला कामावर येण्याची काहीच गरज नाहीये. आता माझ्या तीन सुना आल्यात, या तिघीच जणी घर सांभाळतील. एवढं बोलून गायत्री तिथून निघून जाते. आता सासू आणि नणंद दोघी जणी मिळून या तिघी जणींना खूप त्रास द्यायच्या आणि घरातल्या कामातही काही मदत करायच्या नाहीत. अनुषा घरातल्या साफसफाईचं काम करायची, रितिका खाणं बनवायची आणि सुकन्या कपडे धुवायचं काम करायची. अशा प्रकारे त्या तिघी जणी एकत्र मिळून काम करायच्या. पण काम केल्यानंतरही सासूबाईंचं बोलणं मात्र काही थांबत नव्हतं. बघितलंच आई या तिघींना कशा आरामात एसीची हवा खात बसल्यात? अगं, त्यांच्या गरीब झोपडीत त्यांनी हे सगळं बघितलं नसेल ना. इथे येऊन यांना सगळा हा ऐशोआराम मिळतोय म्हणून यांच्या डोक्यात हवा गेलीये. त्या तिघी बहिणी सासूचं बोलणं ऐकून बिचारा रडू लागतात आणि आपल्या खोलीत निघून जातात. दिवसभर आपण तिघी जणी काम करत असतो, सगळ्या गोष्टी त्यांना हातात आणून देतो, पण तरीही आई बोलण्याची एकही संधी सोडत नाहीत. असं वाटलं होतं की माहेरी आईचं प्रेम मिळालं नाही, पण इथे तर सासूबाई आपल्याला त्यांच्या डोळ्यासमोर सुद्धा उभं करत नाहीत. जे नशिबात लिहिलेलं असतं ना तेच होतं. आपण गरीब आहोत याच्यात आपला काय दोष आहे? आईने आपल्यासाठी ते लेहेंगे किती वर्षांपूर्वी शिवून ठेवले होते. आजही त्या लेहेंग्यांकडे बघितलं की आईची खूप आठवण येते. त्या तिघी जणी आपापल्या कपाटातून ते लेहेंगे काढतात आणि आईची आठवण काढत खूप रडतात. रडता रडता त्यांच्या डोळ्यातले अश्रू त्या लेहेंग्यावर पडतात आणि मग काही क्षणातच त्यांच्यातला एक लेहेंगा सोन्याचा, एक चांदीचा आणि एक हिऱ्यांचा बनतो. ते बघून त्या तिघी जणी आश्चर्यचकित होतात. हे कसं काय झालं? आपले साधे सुधे लेहेंगे असे सोन्या, चांदीचे आणि हिऱ्याचे कसे झाले? हे तर मलाही कळत नाहीये सुकन्या. दीदी, मला तर भीती वाटतेय. इथे काही भूतप्रेत तर नसेल ना? तेव्हाच त्या जादुई लेहेंग्यांमधून एक आवाज येतो. आम्ही जादूचे लेहेंगे आहोत. तुम्ही आमच्याकडे जे काही मागाल तुमची इच्छा लगेच पूर्ण करू. पण हे सगळं कसं झालं?
तुम्ही जादूचे कसे काय झालात? एक दिवस तुमच्या आईने उपाशी साधू महाराजांना स्वतःच्या वाटचं जेवण त्यांना खाऊ घातलं होतं. ते बघून त्या साधू महाराजांनी दुसऱ्या दिवशी एक जादुई धागा तुमच्या आईला देत म्हणाले, पोरी, या धाग्याने तू तुझ्या तिन्ही मुलींच्या लग्नासाठी लेहेंगा बनव. ज्या दिवशी त्या दुःखात असतील आणि त्यांचे अश्रू या लेहेंग्यावरती पडतील त्या दिवसापासून त्यांच्या आयुष्यातली सगळी दुःख नाहीशी होतील. आणि आज तुमच्या डोळ्यातले अश्रू आमच्यावर पडल्यामुळे आम्ही जादूचे झालो आहोत. हे ऐकून तिघीजणी खूप खुश होतात. पण अनुषा उलट तपासणी करण्यासाठी त्यांना म्हणते, अच्छा, पण आम्ही तुमच्यावरती विश्वास कसा ठेवायचा? मला आता पिझ्झा खाण्याची खूप इच्छा होतीये. तुम्ही तुमच्या जादूनी आम्हाला देऊ शकता का पिझ्झा? आणि कोल्ड्रिंक पण. बस एवढंच? हे घे. अवघ्या काही क्षणातच त्यांच्यासमोर पिझ्झा आणि कोल्ड्रिंक येतं. तिघी बहिणी खूप खुश होतात. एक दिवस त्यांची सासू आणि नणंद शॉपिंगला चालल्या होत्या. आम्ही दोघी जणी मॉलला चाललोय शॉपिंग करायला. आम्हाला यायला उशीर होईल. तोपर्यंत तुम्ही सगळं काम संपवून ठेवा, समजलं ना? बरं, ठीक आहे आई. ए माझ्या जादुई लेहंग्या, जा लवकर जाऊन घरातली सगळी साफसफाई करून घे. आणि तू माझ्या जादुई लेहंग्या लवकर जाऊन कपडे आणि भांडी घासून टाक. आणि तू माझ्या जादुई लेहंग्या लवकर जाऊन स्वादिष्ट जेवण बनव. आणि हो, खूप साऱ्या भाज्या पण प्रकट कर. त्यांच्या अशा म्हणण्यानंतरच ते जादुई लेहंगे त्यांना दिलेलं सगळं काम चुटकीसरशी संपवतात. मग काही वेळातच त्यांची सासू आणि नणंद घरी परत येते. एका रात्री 3 चोर त्यांच्या घरी चोरी करण्यासाठी म्हणून येतात आणि आतमध्ये घुसताच त्यांच्या तिजोरीचं कुलूप उघडू लागतात. त्यांचा आवाज ऐकूनच संजना आणि तिची आई जागी होते. तेव्हा त्या तिघीजणी जोर जोरात ओरडू लागतात, अरे जादुई लेहंग्यानो, तुम्ही लवकर या आणि या चोरांपासून आम्हाला सगळ्यांनाच वाचवा. 3ही जादुई लेहंगे कपाटातून बाहेर येतात आणि त्या चोरांची खूप पिटाई करतात. पोलीस त्यांना पकडून घेऊन जातात. आपल्या 3ही सुनांची ही कामगिरी बघून संजना आणि तिची आई जरा घाबरतात. मग या तिघी सुना त्यांना खरं काय आहे ते सगळं सांगतात. ते ऐकून त्या दोघीजणी खूप खुश होतात. त्या दिवसानंतर सगळेजण आनंदाने एकत्र राहू लागतात. मलकागंज गावात सोनम आपल्या आईबरोबर राहत होती. सोनमच्या वडिलांचं निधन दारूच्या अतिव्यसनापायी झालं होतं. आपला नवरा गेल्यानंतर सोनमची जबाबदारी विमलावरच आली होती. ती आपल्या शेतात भाज्या पिकवायची आणि त्याच भाज्या गावोगावी जाऊन विकायची. याच पैशातून ती आपलं घर चालवायची. भाजी घ्या भाजी, वांगी, टोमॅटो, बटाटे, भेंडी, भाजी घ्या भाजी. अरे, हिच्या भाज्या तर लईच ताज्या दिसतायत. अवताई, हे पालक कसं दिला म्हणायचा? सगळ्या भाज्या 30 रुपये किलो आहेत दादा. तुम्हाला जी पाहिजे ती घ्या. बरं, मग मला पालक द्या 4 जुडी, बटाटे द्या 1 किलो आणि वांगी द्या मला. बर, आत्ता देते. विमला सोनमला एका सरकारी शाळेत घालते आणि स्वतः मात्र दिवसभर उन्हात हिंडत फिरत भाज्या विकायची. कारण याच पैशातून तिला तिचं घर चालवावं लागत होतं. याच पैशातून तिला सोनमचं शिक्षण आणि तिच्या लग्नाची जबाबदारीही पार पाडायची होती. आई, तू आलीस? चल, हातपाय धुवून मी तुझ्यासाठी जेवण वाढते. ठीक आहे बाळा, तू जेवलीस का? नाही आई, मी तर तुझ्याच येण्याची वाट बघत होते. माझी आई दिवसभर इतकी मेहनत करते, ती थकून जाते ना. नाही बाळा, मी अजिबात थकत नाही. मग मी माझ्या बाळाच्या लग्नासाठी पैसे कसे काय साठवू शकीन? अशीच काही वर्ष निघून जातात आणि सोनम 12वीची परीक्षा देते. एक दिवस ती गावातल्या सरपंचांच्या मुलीच्या लग्नाला जाते. तिथे ती लग्नातला तिचा घागरा बघून आश्चर्यचकित होते. वाव डिअर, तुझा घागरा तर किती सुंदर आहे. असणारच सुंदर, एवढा महागडा जो आहे. पण तू अशा घागऱ्याची स्वप्न बघणं सोडून दे. तुमच्यासारख्या गरीब लोकांचं काम नाहीये हे ब्रायडल लेहंगा घेण्याचं. तू तुझ्या आईला सांगून साडीचाच लेहंगा बनव तुझ्या लग्नामध्ये. रोशनीचं हे बोलणं ऐकून सोनम खूप नाराज होते. काळजी करू नकोस बाळा, तुझ्या आईकडून जेवढं काही होईल तेवढं ती नक्की करेल. त्याच लग्नामध्ये रोशनीची मावशी आपल्या मुलांबरोबर आलेली होती. सोनमवर तिच्या मावशीची नजर पडते तेव्हा ती तिच्याकडे बघतच राहते. गुलाबी रंगाच्या ड्रेसमधली ही मुलगी किती सुंदर दिसतीये. नाके डोळे सुद्धा किती छान आहेत. ही माझ्या रोनकसाठी खूप छान सूट होईल. हो आई, ही तर खूपच छान आहे. रोनकलाही सोनम पहिल्या नजरेतच आवडते. लग्नानंतर रोशनची मावशी आपल्या दोन्ही मुलांना घेऊन सोनमच्या घरी जाते आणि तिच्या आईकडे सोनमचा हात मागते. मी एक गरीब भाजीवाली आहे. तुमच्यासारख्या श्रीमंत घरात संबंध जोडणं माझ्या आवाक्याबाहेरचं आहे.
काकू नाती परिस्थिती बघून केली जात नाहीत आणि आम्हाला सोनम पहिल्यांदा बघितल्यावरच आवडली. हो, आणि आम्हाला या लग्नासाठी काहीही हरकत नाहीये. सोनमसाठी एवढं मोठं स्थळ आलेलं बघून विमला खूप खुश झाली. विमलाने आपले साठवलेले सगळे पैसे काढले आणि तिने आपल्या मुलीच्या लग्नाची तयारी सुरू केली. सगळी तयारी झाल्यानंतर ब्रायडल लेहंगा देण्यासाठी ती तिला शहरात घेऊन गेली आणि तिच्यासाठी सुंदर लेहंगा खरेदी केला. मला माहितीये पोरी, तुला सरपंचांच्या मुलीसारखा ब्रायडल घागरा पाहिजे होता ना, पण तुझ्या आईकडे तेवढे पैसे नाहीयेत की एवढा महागडा लेहंगा मी तुला घेऊन देईन. काही हरकत नाही आई, हा पण घागरा मला आवडला आहे, पण उद्या काय होणार याची कल्पना कोणालाच नसते. लग्नाच्या आधी सोनमचा ब्रायडल लेहंगा चोरीला जातो आणि सगळे लोक त्याबद्दल चर्चा करू लागले. अरे देवा, हा केवढा मोठा अपशकुन आहे. नवरीचाच घागरा चोरीला गेला. हो ना, हे तर खूपच वाईट झालं. बिचाऱ्या विमलाकडे एकतर पैसे सुद्धा नाहीयेत. माझ्या आईने किती मेहनतीने एक एक पैसा जोडून माझ्या लग्नासाठी तयारी केली होती, पण आता काय होणार. ही गोष्ट जेव्हा सोनमच्या जावेला कळाली तेव्हा ती बाजारात गेली आणि ती सोनमसाठी खूपच सुंदर लेहंगा खरेदी करून घेऊन आली. जे बघून सोनम खूप आश्चर्यचकित झाली. अरे, हा तर तोच लेहंगा आहे जो सरपंचांच्या मुलीनी म्हणजे रोशनीने तिच्या लग्नात घातला होता. हो, तिने आम्हाला सांगितलं होतं की तुला तिचा लेहंगा खूप आवडला होता, पण तो महाग असल्यामुळे तू तुझ्या लग्नासाठी तो खरेदी करू शकत नाहीयेस. म्हणून मला जेव्हा कळालं की तुझा लेहंगा चोरीला गेलाय, म्हणून मी हा असाच सेम तुझ्यासाठी घेऊन आले. वहिनी, तुम्ही खूप चांगल्या आहात. थँक्यू सो मच. तुमचे खूप खूप उपकार आहेत ताई. तुम्ही आमची लाज राखलीत. सोनम मला माझ्या लहान बहिणीसारखी आहे आई. तिच्यासाठी तर मी एवढं नक्कीच करू शकते. आता हा लेहंगा तू उद्या घालून छान नटून थटून उद्या मांडवात ये. मग आपण धूम धडाक्यात तुमचं लग्न लावून देऊयात. सोनम तो ब्रायडल लेहंगा घालून तयार होते आणि ती त्या लेहंग्यात खूप सुंदर दिसत होती. सगळेजण तिच्याकडेच बघत होते. तिला बघून रोशनी सुद्धा आश्चर्यचकित होते. सोनमला त्या ब्रायडल लेहंग्यात बघून विमलाच्या डोळ्यातही अश्रू येतात आणि अशा रीतीने सोनमचं लग्न अगदी धूम धडाक्यात रोनक बरोबर पार पडतं. बेस्ट बडीज. हॅलो मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा. आणि हो, शेअर करायला पण विसरू नका. अजून असेच मजेदार व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या घंटीला दाबा. बघत रहा बेस्ट बडीज.